नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे PCMC न्यूज. आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्या सर्वांनाच माहिती की PCMC न्यूज हे पिंपरी चिंचवड मधलं पहिलं डिजिटल लाईव्ह चॅनल आहे आणि याच माध्यमातून आपण पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात ज्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि तिथला एकंदरीत त्या प्रभागातला लेखाजोखा या संदर्भात बोलत असतो. शिवाय पिंपरी चिंचवडकरांना एक संधी देखील आहे की आपण 8552 933 या क्रमांकावर माझ्याशी थेट संवाद साधण्यासाठी या लाईव्ह कार्यक्रमामध्ये फोन करून बोलू शकता, आपली समस्या मांडू शकता आणि मुळात आपला प्रभाग कसा असावा, नगरसेवक कसा असावा हे शेअर करू शकता. खरं तर आज PCMC न्यूजची टीम ही प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेली होती. प्रभाग क्रमांक 7, 8, 9 या तिन्ही प्रभागांमधलं चित्र, तिथल्या समस्या, इच्छुकांचं विजन थोडक्यात तर मी तुम्हाला सांगणार आहेच, पण मुळात आज PCMC न्यूजनं तब्बल 57 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकाच दिवसात इतके इच्छुक उमेदवार या 3 प्रभागांमध्ये आम्हाला भेटले. अर्थात या इच्छुक उमेदवारांच्या संख्येमध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे, कारण की बरेच जण असे असतील जे आम्हाला प्रत्यक्षात भेटू शकले नाहीत. जे आम्हाला भेटले नाहीत ते आम्हाला थेट याच 8552 933 या क्रमांकावर फोन करू शकतात, आपली माहिती नोंदवू शकतात, मी देखील इच्छुक आहे हे सांगू शकतात. अर्थात आता आपण फेरफटका मारूयात प्रभागांमध्ये. प्रभाग क्रमांक 7. आता या प्रभाग क्रमांक 7 मध्ये नेमकं काय चित्र आहे हे देखील आपण पाहणार आहोत. तिथली काही क्लिप प्रभाग क्रमांक 7 मधली तुम्हाला सेकंड विंडो मध्ये पाहायला मिळेलच, पण त्याच जोडीला आपण जी प्रभाग क्रमांक 7 मध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातलं सगळं जसंच्या तसं तुम्हाला PCMC न्यूजच्या यूट्यूबवर आणि फेसबुकवर पाहता येणार आहे. खरं तर आता आपण लाईव्ह मध्ये प्रभाग क्रमांक 7 बद्दल, 8 बद्दल आणि 9 बद्दल बोलणार आहोत. प्रभाग क्रमांक 7 भोसरी गावठाण सँडविक कॉलनी. या ठिकाणी 2017चा जो निकाल पाहिला तर भाजपनं 4 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. त्यामध्ये संतोष अण्णा लोंढे, सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे आणि ॲडव्होकेट नितीन लांडगे हे विजयी झाले होते. आजच्या इच्छुक उमेदवारांमध्ये एकूण 12 जणांच्या मुलाखती आम्ही घेतल्या आणि त्यामध्ये माजी नगरसेवक ॲडव्होकेट नितीन लांडगे यांचा देखील समावेश होता. 2017 मध्ये एकूण 16 उमेदवार उभे राहिले होते आणि त्यामध्ये अपक्षांची संख्या होती 4. यावेळी इच्छुकांची संख्या आमच्या आत्तापर्यंतच्या माहितीनुसार 21 आहे. अर्थातच प्रस्थापित धरून आणि आणखी काही इच्छुक ती संख्या वाढणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळे आता एकंदरीत आम्ही घेतलेल्या मुलाखती आणि इच्छुक उमेदवार यांची नावं मी आता सांगणार आहे. त्यामध्ये संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, आशिष वाखारे, उमेश मोढवे, सोनम गव्हाणे, सुनीता लांडगे, दत्तात्रय गव्हाणे, जालिंदर शिंदे, राणी पठारे, भीमाताई फुगे, राजश्री जायभाय, नितीन लांडगे, अमोल डोळस, वेदवती काळे, भीमाबाई पठारे, अनिकेत शिंदे, विजय फुगे, साक्षी फुगे, सुवर्णा फुगे, अश्विनी फुगे आणि प्रज्योत फुगे. एकंदरीत या सगळ्या उमेदवारांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा प्रभाग क्रमांक 7 मधल्या समस्या देखील त्यांनी मांडल्या आणि त्यासोबतच आपलं विजन देखील स्पष्ट केलं. या प्रभाग क्रमांक 7 मधल्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला या निवडणूक रिंगणात उतरायचंय आणि प्रभागाचा चेहरा मोहरा बदलायचा आहे असं या इच्छुक उमेदवारांनी सांगितलं. अर्थात भाजपकडून या प्रभागात अनेक जण इच्छुक असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. आता मी जातोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणी नगर, गवळी माथा, बालाजी नगर. अर्थात या प्रभागामध्ये आम्हाला एकूण 32 इच्छुक उमेदवार या ठिकाणी आढळले आहेत आणि त्यातल्या 19 जणांनी आज प्रत्यक्षात कार्यक्रमात सहभागी होऊन आम्ही देखील इच्छुक आहोत
या संदर्भात मुलाखत दिली. एकंदरीत या प्रभागामध्ये 2017 मध्ये भाजपचे 3 आणि राष्ट्रवादीचा 1 अशा 4 जागा जनतेने निवडून दिल्या होत्या. भाजपचे 3 जण त्यामध्ये निवडून आले होते, सीमा सावळे, नम्रता लोंढे आणि विलास मडेगरी. तर भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे हे देखील या प्रभागातून राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. मागच्या वेळी एकूण 22 जण उभे होते आणि त्यामध्ये अपक्षांची संख्या होती 4. यावेळी इच्छुकांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. माझ्याकडे तर आत्ताची यादी आहे, त्यामध्ये 32 नावं आहेत. आम्ही स्वतःहून 19 जणांशी संवाद साधलाय. ही नावं कोणती आहेत हे देखील ऐकूयात. अर्थात विक्रांत लांडे, पंकज पवार, लक्ष्मण नागटिळक, सूर्यकांत जाधव, अशोक मोरे, दत्ता शेटे, संजय वाबळे, अस्मिता सावंत, सरिता कुराडे, अश्विनी वाबळे, सीमा सावळे, सोनाली उदवंत, नंतर पूजा लांडगे, कोमल साळुंके, राहुल सस्ते, तुषार शहाणे, नंतर संदीपान झोंबाडे, जावेद शाह, नंतर बाळासाहेब जाधव, निखिल काळकुटे, नंतर इंद्रायणी काळकुटे, नंतर लक्ष्मीताई जाधव, मीना बन्सी पारडे, नंतर माधुरी विजय लोखंडे, गीता महेंद्रू, बाळासाहेब मोरे, सालार शेख, बन्सी नामदेव पारडे, निलेश मुटके, नंतर राजशेखर उर्फ भाऊसाहेब डोळस आणि निकेल शिंदे. या सगळ्यांशी आम्ही संवाद साधला. इंद्रायणीनगर, गवळीमाथा, बालाजीगर या प्रभागामध्ये तब्बल 19 इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संवाद साधला आणि त्यांनी तिथल्या समस्या काय आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आमच्याकडे काय विजन आहे याची देखील स्पष्टपणे मांडणी केली. अर्थातच या प्रभागात देखील इच्छुकांची मोठी मांदियाळी आम्हाला पाहायला मिळाली. तिथल्या समस्या देखील भरपूर आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी हे इच्छुक उमेदवार नेमकं काय करणार आहेत याचं विजन त्यांनी यावेळी PCMC न्यूजशी बोलताना स्पष्ट केलं. आणि आता मी जाणार आहे प्रभाग क्रमांक 9 मध्ये. प्रभाग क्रमांक 9 म्हणजे नेहरू नगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी आणि गांधीनगर आणि तो सगळा परिसर. या परिसरामध्ये तब्बल 45 इच्छुक उमेदवारांची यादी आता माझ्या समोर आहे. त्यातले 26 जण आज प्रेझेंट होते. मा संतोषी माता चौक या चौकामध्ये आम्ही या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आणि त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर या इच्छुकांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. वेगवेगळ्या विविध पक्षातून या ठिकाणी उमेदवार इच्छुक असल्याचं दिसलं. या प्रभागात देखील अनेक समस्या आहेत. त्या समस्या सोडवण्यासाठी आमचं विजन काय असेल हे त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं. तब्बल 45 जण या प्रभागातून सध्या तरी इच्छुक असल्याचे दिसत आहेत. अर्थात प्रस्थापित आणि हे सगळे मिळून ही संख्या कदाचित 50च्या वर देखील जाते. आणि जे आत्ता आज प्रेझेंट होते त्यापैकी 26 जणांनी आमच्याशी संवाद साधला. आता ती जी नावं आहेत त्यामध्ये वर्नाथ कांबळे, कनोन वाघमारे, दत्तात्रय भालेराव, नरेंद्र बनसोडे, चंद्रकांत बोचकुरे, धर्मराज साळवे, बाबा कांबळे, उमेश खंदारे, कमलेश वाळके, डॉक्टर मनीषा गरुड, चंद्रकांत लोंढे, सिद्धार्थ बनसोडे, राहुल भोसले, समीर मासुळकर, दत्ता झुळक, खालिद मुजावर, गीता मनसरकर, राहुल भोसले, मंदाकिनी ठाकरे, अर्जुन ठाकरे, फारुक इनामदार, राजेश पिल्ले, इम्रान शेख, सद्गुरू कदम, संजीव झोपे, उमेश राम खंदारे, अशोक बनसोडे, मुमताज नवाब शेख, मोहन मोतीराम पवार, पंकज वाघमारे, निर्मला कदम, संजय मंगोडेकर, विशाल मासुळकर, महेश मासुळकर, नरेंद्र बनसोडे, नंतर समरीन कुरेशी, ॲडव्होकेट वीणा सोनवलकर, आशा काळे, उमेश बनसोडे, किरण पवार, अविनाश चौधरी, हमीद शेख, सचिन शिंदे, वैशाली खाडे, निलेश जाधव, सचिन शेटे, सचिन गायकवाड आणि अजीज शेख असे एकूण 45 उमेदवार या ठिकाणी या माझ्या समोरच्या हातातल्या यादीमध्ये आहेत. पण अर्थात त्यातल्या 26 जणांनी थेट इच्छुक उमेदवार म्हणून आमच्या PCMC न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली. अर्थात तिथल्या देखील समस्या फार मोठ्या आहेत. त्यामध्ये अर्थातच त्या ठिकाणी स्लम एरिया आहे, त्या ठिकाणी देखील उत्तम कार्य होणं गरजेचं आहे. शिवाय
त्या ठिकाणी जर पाहिलं आपण तर कुठे ना कुठेतरी म्हणजे व्यसनमुक्तीची गरज अत्यंत त्या प्रभागात गरजेची आहे, कारण की त्या ठिकाणी जी काही मद्यपान करणारे लोक आहेत त्या ठिकाणी देखील त्या आम्हाला संतोषी माता चौकामध्ये आढळले. आणि अशा ठिकाणी जिथं मुलं खेळायला हवीत, त्यांना मैदान हवीत, गार्डन्स हवेत, ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील त्या ठिकाणी विरंगुळा केंद्र हवेत. इतकंच नव्हे तर मुळात स्टेडियम म्हणजे अण्णासाहेब मगर जे आपण महानगरपालिकेत प्रवेशद्वारावरच ज्यांचा पुतळा आहे, तर त्या ठिकाणी तिथल्या स्टेडियमची अवस्था, एकंदरीत पिण्याचा पाण्याचा प्रश्न असो, या सगळ्याच समस्या तिथल्या इच्छुक उमेदवारांनी बोलून दाखवल्या. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात आत्तापर्यंत म्हणजे आजच्या दिवसभरात आम्ही 57 मुलाखती घेतल्या, 57 इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. त्यासोबत जनता देखील ते सगळं पाहायला उत्सुक होती, ऐकायला उत्सुक होती. आम्ही प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 याच्या सेपरेट यूट्यूब आणि फेसबुक लिंक तुमच्यापर्यंत पाठवणार आहोत, त्या तुम्ही जरूर पाहाव्यात. तर एक फोन येतोय, जसं मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला आवाज पिंपरी चिंचवडच्या या कार्यक्रमामध्ये नागरिक संवाद साधू शकतात. नमस्कार, पीसीएमसी न्यूज संदीप चव्हाण बोला. सर मला जॉईन करायचं होतं. बोला बोला बोला. आपला प्रभाग मी इम्रान खान बोलतोय सर, आम आदमी पार्टीतून. बर बोला. क्रमांक 3. ओके. हो तर आता एक कार्यक्रम होता ना सर आपला, म्हणजे ऑनलाईन. हो हो, तोच कार्यक्रम आहे. आवाज पिंपरी चिंचवडचा याच कार्यक्रमातून मी बोलतोय. इम्रानजी, तुमचं खूप खूप स्वागत या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. बोला, तुम्हाला काय आणखी सांगायचंय? आपण इच्छुक आहात का? हो धन्यवाद सर, वेळ दिल्याबद्दल आपला. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. सर जसं आपण हो सरोलीला आलता, वेगवेगळे आपले जे होते इश्यूज ते मांडले होते. तर मला पण थोडक्यात मांडायचं की आम आदमी पार्टी सरोली प्रभाग किंवा प्रभाग क्रमांक 3 मध्ये काय काय काम करायचे इच्छुक आहे. नक्की, अगदी थोडक्यात बोला. मला दुसरे पण फोन वेटिंग मध्ये आहे, त्यामुळे आपली अगदी भूमिका अगदी थोडक्यात सांगा. बोला ना. हो नक्की सर. सर जसं प्रभाग 3 मध्ये बाल गुन्हेगारी वाढलेली आहे. तर आमची पार्टी बाल गुन्हेगारीवर काम करणार आहे. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन गुन्हेगारी कशी कमी करू शकता ही आमचा ठोस भूमिका असणार. आणि दुसरं जसं की आमच्या दिल्ली आणि पंजाब मध्ये शाळा आणि आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. तर त्याच्या विषयावर आम्ही अगदी प्रामाणिकपणे काम करणार आहे. स्कूल मध्ये जसं की टॉयलेट व्यवस्थित नाहीये. जे डिजिटल टीव्ही लावले, नावाला फक्त टीव्ही लावले, पण ते कसं युज करायचंय तेच माहिती नाहीये. तर बरेच असे मुद्दे ते आम्ही उचलणार आहे. आरोग्य मध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल मोजलं तर कमीत कमी 50च्या वर निघणार आहे. बरोबर. पण तुम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटल मोजले तर 2 ते 3 निघणार आहे. बरोबर. तर आपल्याला हे माहितीये की इथली म्हणजे एक अपार्टमेंट तयार होतं, म्हणजे एक छोटासा गाव तयार होतं आपल्या गावात. तरी पण आपण जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्याला व्यवस्थित करत नाही किंवा त्याला वाढवत नाही. बरोबर बरोबर. हे अगदी आमचा मेन मुद्दा असणार आहे. जेवढे आरोग्य सुविधा पाहिजे ते 100% ते पाहिजे. बरोबर बरोबर. इम्रानजी, मला तुमचा मुद्दा कळाला. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि तुम्ही खूप चांगल्या समस्यांवर प्रकाश टाकला. खरं तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये बाल गुन्हेगारी वाढली असं तुम्ही म्हणालात. हो. आणि जे म्हणत होते ना सर पाणीचा विषय प्रभाग क्रमांक 3 मध्ये पाणीचा विषय नाहीये. आदरणीय नितीनप्पा काळजेंनी खरं म्हटलं तर खूप चांगलं काम केलेलं आहे. विषय असं आहे सर, अपार्टमेंट खूप वाढलेले आहे. तर पाणी आहे भरपूर, पण त्या अपार्टमेंटचे म्हणजे काउंटिंग ऑफ फ्लॅट जास्त आहे आणि कनेक्शन कमी घेतले बिल्डरांनी. त्यामुळे लोकांना असं वाटतं की कमी येते पाणी, कमी येतच नाहीये सर. आणि दुसरा अजून एक मुद्दा सांगायचा ट्रॅफिक बद्दल. आपलं जे प्रभाग क्रमांक 3 आहे ते 4 लेन रोड आहे, सगळीकडे 4 लेन रोड आहे. पण आपण स्वतः बघितलं असेल ते 4 लेनचा यूज फक्त 2 लेन यूज होतंय. 2 लेन वर काय अतिक्रमण आहे, हातगाडी आहे, पार्किंग आहे. तर हे नगरसेवकचं काम आहे लोकांना जागृत करण्याचं. हे पार्किंग हटवा तुम्ही, तरच आपली गाडी जाणार. त्यावर विषय नाही घेणार. रस्ता बांधले त्याला तोडते, हे नगरसेवकचं काम आहे की रस्ता तोडू द्यायचा नाही. आधी तुम्ही पाईपलाईन टाका, आधी तुम्ही जेवढी लाईन आहे ते टाका, मग रस्ते बांधवा. बर. मग आता मला एक म्हणायचं इम्रानजी की तुम्ही आप कडून इच्छुक आहात प्रभाग क्रमांक 3 मधून, बरोबर? इच्छुक नाही सर, आम आदमी पार्टीने मला
उमेदवार जाहीर केलेली आहे सर. अच्छा, म्हणजे प्रत्यक्षात तुमची उमेदवारी जाहीरच झालेली आहे. हो, जाहीर बर झाली बर, सर. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. आणि हो. उद्या जर तुम्ही महापालिकेत गेलात तर निश्चितपणे प्रभाग क्रमांक 3चं चित्र बदलण्यासाठी आपण प्रयत्न कराल अशी आशा बाळगतो. 100% सर, नक्की कारण नक्की. मी बीआरटी बंद होती सर, आणि म्हणजे 3 वर्ष ते बंद होते बीआरटी. आम्ही 6 महिने त्यावर लक्ष घेतलं, म्हणजे आंदोलन केली वेगवेगळे प्रकारचे, आणि ते बीआरटी चालून करून घेतलं सर. बर बर, आता तुम्ही ज्या आणि समस्या मांडलेल्या आहेत म्हणजे आतापर्यंतच्या प्रभागातल्या, ते मी माझ्या आता प्रेक्षकांना सांगणार आहे. तुम्ही जरूर ऐका. तुम्ही जे मुद्दे मांडलेत ते देखील मी आता प्रेक्षकांशी या ठिकाणी शेअर करणार आहे. धन्यवाद इम्रानजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आवाज पिंपरी चिंचवडचा अर्थातच हा तुमचा आवाज आहे, आणि माझ्या आवाजात तुमचा आवाज ज्यावेळी या प्रभागामध्ये येईल, तुमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये, तेव्हा निश्चितपणे आपली भूमिका मांडाल अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद इम्रानजी. धन्यवाद सर, वेळ दिल्याबद्दल. तर हे होते इम्रान खान, ज्यांना आपकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये त्यांनी असं म्हटले की या ठिकाणी अल्पवयीन जी बालगुन्हेगारी म्हणून प्रमाण आहे, ज्याला आपण म्हणतो अल्पवयीन मुलं आता सध्या गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहेत. आपण पुण्यात पण ते चित्र पाहिलंय, पिंपरी चिंचवडमध्ये देखील ते चित्र आहे असं इम्रान खान यांनी म्हटलंय. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की दिल्ली आणि पंजाबमध्ये जिथं आप चांगल्या पद्धतीने काम करत आहे, शाळा आणि आरोग्यावर भर देत आहे, शाळा उत्तम असाव्यात, शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, इव्हन नागरिकांच्या आरोग्यासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत आहे, तसंच काम मी देखील दिल्ली आणि पंजाबच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून जर गेलो तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये करेन असं त्यांनी म्हटलं. शिवाय प्रायव्हेट हॉस्पिटल जास्त आहेत पण गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मात्र कमी आहेत, ते वाढवण्यावर भर द्यायला हवा असं देखील त्यांनी म्हटलं. इतकंच नव्हे, ट्रॅफिक म्हणजे 4 लेन आहे पण यूज होतोय मात्र 2 लेनचा. मग 2 लेन काय करतायत तर 2 लेनवर एकतर पार्किंग असतं किंवा पथारीवाले असतात, आणि त्यामुळं अर्थातच केवळ 2 लेनच यूज होतात, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे. शिवाय माजी महापौर नितीन अप्पा काळजे यांनी खरं तर पाण्याची तिथली जी काही सुविधा आहे, मुबलक प्रमाणात पाणी सगळ्यांना पोहोचतंय असं देखील या ठिकाणी इम्रान खान यांनी स्पष्ट केलेलं आहे. अर्थात या सगळ्या समस्या, त्याचे उपाय आणि नागरिकांचा थेट संवाद या माध्यमातून आवाज पिंपरी चिंचवडचा हा कार्यक्रम थेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अर्थात मला आणखी एक फोन येतोय, आपण संवाद साधूयात. नेमकं कोण सहभागी होत आहे? हॅलो, फोन कट झालाय. आपण परत एकदा वाट पाहूयात की नेमकं कोण संवाद साधणार आहे. पण मुळात मला आता हेच म्हणायचं की इम्रान खान यांनी जसा संवाद आपल्याशी साधला तसाच संवाद तुम्ही या ठिकाणी आमच्याशी साधू शकता, आमच्याशी चर्चा करू शकता. आपल्या समस्या, आपल्या प्रभागातल्या समस्या, त्यावरचे उपाय देखील या ठिकाणी सुचवू शकता, जेणेकरून जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना देखील या संदर्भात एक बळकटी मिळेल की या ठिकाणी अशी समस्या आणि ती सोडवण्यासाठी मला उपाययोजना कराव्या लागतील. कदाचित जर मी उद्या महानगरपालिकेमध्ये निवडून गेलो तर निश्चितपणे मला माझ्या प्रभागातल्या या समस्या सोडवण्यासाठी मदत होऊ शकेल. त्यामुळे नागरिक आणि उमेदवार यांनी जर हातात हात घालून काम केलं तर निश्चितपणे प्रभाग कोणताही असो त्यात सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. पिंपरी चिंचवडचा विकास व्हायचा असेल तर पिंपरी चिंचवडकरांनी पहिल्यांदा आवाज उठवायला हवा, आणि तो आवाज उठवण्याचा माध्यमाचा भाग म्हणजेच अर्थात पीसीएमसी न्यूजचा लाईव्ह प्रोग्राम आवाज पिंपरी चिंचवडचा. मगाशी फोन डिस्कनेक्ट झाला होता, आपण एकदा परत तो फोन घेऊयात. हॅलो. हॅलो, हा नमस्कार. नमस्कार, बोला बोला. मी ब्रह्मानंद जाधव बोलतोय, प्रभाग क्रमांक 10 मधून. हा जाधव साहेब, तुमचं आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. सर, आमच्या प्रभागाच्या समस्या अशात, आमच्या इथे एसआरए मध्ये जे घरकुल भेटते आता सर्वांना, हा, तर त्याच्यामध्ये आपण आपला दवाखाना जो दिल्लीमध्ये आहे त्या धर्तीवरती हा, आपला दवाखाना आणि शाळेचं जे नियोजन आहे, म्हणजे अंगणवाडी पासून ते जे सुविधा भेटल्या पाहिजे त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. बर, आपण मला एकदा सांगा की आपण इच्छुक उमेदवार आहात का, असाल तर कोणत्या पक्षाकडून? नाही, आम आदमी पार्टीतर्फे आमची उमेदवारी घोषित झालेली आहे. अच्छा, म्हणजे आत्ताच मला इम्रान खान यांचा फोन आला होता आणि त्यांची देखील उमेदवारी घोषित झाली असं त्यांनी सांगितलं. आमच्या पक्षाचे एकूण 15 उमेदवारांची नावं घोषित झाली. बर वेटिंग मध्ये आहेत. बर, आता जाधव साहेब, पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला अधिकृत तुमच्या उमेदवारीची घोषणा झाली त्याबद्दल. हॅलो, बोला. एरिया आहे प्रभाग क्रमांक 10, हा, तो
आणि चिंचवड स्टेशनचा थोडा भाग येतो, शाहूनगर येतो आणि संभाजीनगर. आमच्या वार्डामध्ये टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्सचे जे घर आहेत त्या घरांच्या टॅक्स पावतीबद्दल आताच विधानसभेच्या आमदारांनी प्रश्न मांडला की बाबा वाढीव टॅक्स मध्ये त्यांना जास्त हे झालेलं आहे. आणि पाण्याचा प्रश्न पण आता 40 कोटी ते सर्प विद्यासाठी आतापर्यंत खर्च केलाय पालिकेने. पण 22 कोटी पालिकेला न देता म्हणजे एमआरडीसी ला 22 कोटी जर दिली असेल तर तिथल्या टाटा मोटरच्या कामगारांना पाण्याचा प्रश्न सुटला असता. बरोबर. पण त्यांनी 40 कोटी झाला, 11 वर्ष झालं पालिकेचं तिथं काम चालू आहे सर्प विद्यांचं. आणि आमच्या शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर मध्ये झोपडपट्ट्यांमध्ये काहीच सुविधा देत नाहीत. आता एसआरएच्या नावाखाली फक्त थोडेफार कामं चालू आहेत आणि ते पण काही ठिकाणी काही जणांवरती अन्याय होतोय तर काही जणांना व्यवस्थित मार्गदर्शन भेटतंय. तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच्याबद्दल झोपडपट्टीचं जे नियोजन एसआरए अंतर्गत त्याच्याबद्दल आम्ही जे नियोजनपूर्वक आम्ही काम करू. ओके 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 तुमची भूमिका मला कळाली जाधव साहेब, आणि तुमचा मुद्दा देखील मला समजला. आपला दवाखाना अत्यंत महत्त्वाचा तुम्ही मांडलात. शिवाय मोरवाडी, रामनगर, दत्तनगर इथल्या देखील समस्या आपण मांडल्यात. शाहूनगर, संभाजीनगर, विद्यानगर या ठिकाणच्या ज्या झोपडपट्टी किंवा स्लम एरिया जो आहे त्या ठिकाणी सुविधा मिळत नाहीयेत आणि एसआरईच्या माध्यमातून थोडंफार काम होत आहे. पण आपण जर उद्या या आप आदमी पक्षाच्या माध्यमातून निवडून गेलात तर या प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपल्याकडून ही अपेक्षा आहे की आपण निश्चितपणे या सुविधा नागरिकांना पुरवाल. धन्यवाद जाधव साहेब, आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. तुमची अधिकृत घोषणा देखील उमेदवारीसाठी झालेली आहे त्याबद्दल. थँक्यू. तर हे होते ब्रह्मानंद जाधव आपकडून. त्यांची देखील अधिकृत घोषणा झाली उमेदवारीसाठी. आत्ताच आपल्याला 2 फोन आपकडून येऊन गेले. इम्रान खान, ब्रह्मानंद जाधव यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही जर या ठिकाणी निवडून आलो तर निश्चितपणे आमच्या प्रभागामध्ये म्हणजे प्रभाग क्रमांक 3 मध्ये इम्रान खान आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये ब्रह्मानंद जाधव कायापालट प्रभागाचं केल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. एकंदरीत खरं तर ब्रह्मानंद जाधव यांना मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की उद्याच आम्ही प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 मध्ये येणार आहोत. पीसीएमसी न्यूजची टीम त्या ठिकाणी इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहे. अर्थात आता तुम्ही अधिकृत उमेदवार झालेला आहात तरी देखील तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, आमच्याशी संवाद साधू शकता. कारण हा आवाज माझा एकट्याचा नाहीये, हा आवाज तुमचा, आमचा, पिंपरी चिंचवडकरांचा आहे. त्यामुळं पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आम्ही 7, 8, 9 या प्रभागांमध्ये फिरलो. उद्या आम्ही जाणार आहोत प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 12 आणि मग रात्री 8 वाजता पाहणार आहोत याच 3 प्रभागांचा लेखाजोखा आवाज पिंपरी चिंचवडचा या लाईव्ह कार्यक्रमामध्ये. पीसीएमसी न्यूज चॅनेल पिंपरी चिंचवडकरांचं.